छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय जिजाऊ जय शिवराय. या भ्रष्टवादी सरकारचं करायचं काय? खाली मुंडकं वर पाय. भ्रष्टवादी सरकारचं जवाब दो, जवाब दो, नरेंद्र मोदी जवाब दो. जवाब दो, जवाब दो. नरेंद्र मोदी जवाब. रद्द करा, नीट परीक्षा रद्द करा. रद्द करा, 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 सीएटी परीक्षा रद्द करा, रद्द करा, रद्द करा, सीएटी परीक्षा रद्द करा. महाराष्ट्रामध्ये एमपीएससी पेपर फुटीचा घोटाळा असेल, एमएसटी, सीईटी आणि टीईटी जी शिक्षक भरती पूर्व परीक्षा आहे ही परीक्षा रद्द करण्यात यावी आणि ज्या एमपीएससी पेपर घेतला जातो, टीईटीचा पेपर घेतला जातो, त्या पेपर ऑनलाईन न घेता ते ऑफलाईन घेण्यात यावं ही संभाजी ब्रिगेडची मागणी आहे. आज संबंध महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडचं हे धरणे आंदोलन प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आज महाराष्ट्रभर घेण्यात येत आहे. सरकारला आमचा इशारा आहे, या शिक्षक या परीक्षेच्या निमित्तानं जो घोटाळा केला जातो आणि विद्यार्थ्यांचं नुकसान केलं जातं की याचा असंच शैक्षणिक धोरण बदल घडवून एक ऑफलाईन पेपरच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्याचं शासनानं निश्चित करावं. काय मागणी आहे तुमची? आज आंदोलन करताय? आज संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू आहे आणि संभाजी ब्रिगेडची व देशाच्या प्रत्येक नागरिकाची हीच मागणी आहे की ही जी नीट परीक्षा आहे ती रद्द करण्यात यावी. एमएसटी सीईटी जी परीक्षा आहे ते रद्द करण्यात यावी. मागे एमपीएससी सुद्धा पेपर फुटलेले आहेत, त्यामध्ये ड्रग इन्स्पेक्टरची जागा आहेत ते सुद्धा मंत्र्यांनी आपल्या घरची लोक भरलेली आहेत, त्याची सुद्धा योग्य प्रकारे चौकशी करून त्या संबंधितावर योग्य ती मोठी कारवाई व्हावी. याच्या सोबत केजी ते पीजी पर्यंत जे शिक्षण आहे, जे सक्तीचे जे शिक्षण करण्यात यावे आणि मोफत शिक्षण करण्यात यावे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे शिका संघटित व्हा, त्या शिक्षणासाठी संभाजी ब्रिगेड आज मैदानामध्ये उतरलेली आहे. आणि जर प्रत्येक युवा जर शिक्षित होईल तर भ्रष्टवादी आणि जातीवादी सरकारला प्रश्न विचारण्याची धमक प्रत्येक नागरिकामध्ये, प्रत्येक भारतीयामध्ये निर्माण होईल. या उद्देशाने आम्ही आज या ठिकाणी आंदोलन करीत आहोत. जय शिवराय. आज शिक्षण व्यवस्थेच्या भोंगा कारभाराविरुद्ध महाराष्ट्रभर संभाजी ब्रिगेडच्या वतीने आंदोलन सुरू आहे. त्यानिमित्ताने धाराशिव जिल्हा अधिकारी कार्यालय या ठिकाणी संभाजी ब्रिगेड धाराशिव संघटना धरणे आंदोलन करत आहे. या आंदोलनाचा मुख्य उद्देश आहे देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये शिक्षण व्यवस्थेमध्ये होत असलेल्या घोटाळ्याबद्दल, त्याच्या विरोधात जनाक्रोश उफाळलेला आहे. परंतु सरकारला कुठलीही जाग येत नाही. वर्ष दीड वर्षात तब्बल 152 वेळा वेगवेगळे पेपर फुटी झाले आहेत. असा कुठलाच पेपर नाही आहे की ज्याची फुटी झाली नाही आणि सरकारने याबाबत कुठलीही चिंता आणि गांभीर्य घेतलेलं नाही आहे. कुणावर कारवाई होताना दिसत नाही. याचं कारण जर स्पष्ट असेल तर आर्थिक जमा करणे. प्रत्येक पेपरला यापूर्वी जी फीस होती 100, 200, 300 रुपयापर्यंत होती, परंतु सरकारने 1000 रुपये पर पेपर आता भरून घेण्याची सुरुवात केली आणि हजारो मुलांचे यामध्ये फीस जमा करते, लाखो करोडो रुपये जमा करते. त्यानंतर ते पेपर फोडतात, ते रद्द करतात. कुठलीही नोकरी या तरुणांना भेटत नाही आहे. अक्षरशः आता टीएटी पेपरचं, मी स्वतः आता टीएटी पेपर देणार आहोत. टीएटी पेपर रद्द झाला, त्याचा कार्यक्रम आता वाढेल. लगेच तलाठी पेपर, याच्यामध्ये काय गोंधळ होतो? ज्या मुलांनी टीएटीचा परीक्षा करून तलाठीची पेपर भरती त्या परीक्षामध्ये उतरणार होते त्यांच्यामध्ये सगळा गोंधळ झाला. त्यांचं सर्व जे त्यांनी ठरवून घेतलेलं होतं की टीएटी देऊन पुन्हा तलाठी द्यायचं आहे, सगळा गोंधळ झाला. कारण आता दोन्ही पेपर एकदाच येते.
ताळमेळच लागणार नाही अभ्यासाचा. याच्यामध्ये मुलं डिप्रेशनमध्ये जातील आणि आत्महत्या करतील. नीट पेपरमध्ये तर आपण पाहिलंय की 20 मुलांनी आत्महत्या केली. त्या विरोधात जंतर मंतर येथे मोठं आंदोलन उभं राहिलं आणि त्याचं यश पण भेटलं. परंतु इथं आपल्याला थांबता येणार नाही. एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेणं म्हणजे काय याचा मार्ग निघाला असं नाही आहे. तर याच्या पुढे सरकारने ही जी कॉन्ट्रॅक्ट जे दिलेले आहेत की परीक्षा घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहेत हे पूर्णपणे रद्द केले पाहिजेत. कॉन्ट्रॅक्ट आणि ऑनलाईन कॉन्ट्रॅक्ट तर केले, पण ते ऑनलाईन परीक्षा घेण्याची जी यांची तळमळ सुरू आहे ते फक्त आणि फक्त स्वतःची घरं आणि आपल्या जवळील नातेवाईक आपल्या सगळ्यांना नोकर भरतीमध्ये घ्यायचं. गोरगरीब जनता ज्यांचा काही वशिला चालत नाही ह्यांना याच्यापासून दूर ठेवायचं काम सरकार करत आहे. त्याच्या विरोध म्हणून सरकारला जाग्यावर आणण्यासाठी आम्ही संभाजी ब्रिगेडच्या वतीनं सरकारला जागा करण्याचं काम हे 1 दिवसीय धरणे आंदोलन करून करण्यात येत आहे. परंतु सरकार जर आणखीन जागा होत नसेल तर मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या राज्यामध्ये आंदोलन उभा करू आणि सरकारचं डोकं ठिकाणावर आणू. ज्या पण पद्धतीने आम्हाला गरज पडेल त्या पद्धतीनं संभाजी ब्रिगेड आंदोलनाला आणि या सरकारला सामोरं जाईल. ही सरकारला मी विनंती करतो की सुरू असलेल्या आजच्या 1 दिवसीय धरणे आंदोलनला लक्षात घेऊन आपण याला मार्ग काढावा आणि या मागण्या पूर्ण कराव्या. अन्यथा रस्त्यावर उतरून विविध संघटना, विद्यार्थी संघटना, पक्ष असतील, विरोधी पक्ष असतील यांना सोबत घेऊन संभाजी ब्रिगेड मोठं आंदोलन उभा करेल आणि सरकारला सळू का पळू करेल. यासाठी सरकारने आजच्या या मागणी पूर्ण करावी अशी विनंती करतो आणि माझं 2 मिनिटं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.